Hello, welcome to the Buvas vlogs from Nashik. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश आडवरेकर थेट नाशिक मधून आपला स्वागत असा। तर आज आपल्या सोबत होती भावकी ग्रुपची अक्की फलटण। सकाळीच भूक लागली म्हणून हॉटेल द्वारका मध्ये जाऊन मस्तपैकी नाश्त्याचा आनंद घेतला। त्यानंतर गुलाबी रंगावाला 4 चाकाचा जनावर पकडला, जबरदस्त पैकी गाणी गात गात सुसाट पैकी अगदी थेट जाऊन पोचला होते सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी। वाईट चायची तलपिली म्हणून चायचो घोट मारला। घाट चढून वरती गेल्यानंतर ज्या काही नयनरम्य दृश्य आमका बघू भेटला ना, धुका एवढा मंडळी प्रचंड होता की स्वर्गात इल्यासारखाच वाटत होता। पाऊले चालती पंढरीची वाट असा म्हणत म्हणत एक एक पाऊल टाकीत ही फलटण निघाली आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी। खरा तर मंडळी या गेट पासून सुरुवात होता ती पायऱ्यांची वाट, ज्या पायऱ्यांच्या वाटेवरना मी आणि माझो धीरू भाव मनोमनी इच्छा मागत मागत खुशीत गाजरा खायत अगदी एक एक पायरी चढूक लागला। त्या ठिकाणी अशा प्रकारे नवस पूर्ण करणारी लोक सुद्धा आढळून आली। त्यानंतर प्रभू श्री रामांचा, जगद्गुरु दत्तात्रयांचा दर्शन झाला आणि शेवटच्या टप्प्यात जी काही गर्दी भेटली ती अगदी भयानक होती। फायनली एकदा आई सप्तशृंगीचा दर्शन मनापासून घेतला आणि अख्ख्या भावकी ग्रुपची फलटण परत एकदा एकत्र जमलो। परत एकदा परतीचा प्रवास सुरुवात केला। परतीचा प्रवास करत असताना ज्या काही नयनरम्य दृश्य दिसला त्या एकदम जबरदस्त होता। संपूर्ण फलटण मध्ये एकमेव संसारी माणूस दिसून आलो आणि तो म्हणजे ह्यो। बात सही आहे। वाटेतच हॉटेल प्रसादमचा नाव दिसल्यावर जिल्हा परिषद शाळेतली शिस्तबद्ध पोरा एका रांगेत आतमध्ये घुसली। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, आधी पुढ्यातले जेवायचे मग इकडे तिकडे बघायचे म्हणून पुढ्यात इलेल्या जेवणावर अगदी चांगलोच ताव मारला। त्यानंतर अवकाळी पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत केला व्लॉगची सांगता। भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये। धन्यवाद।